नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी YouTube चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जालना जिल्हा पोलीस पाटील पद भरती 2025 या संदर्भात अतिशय महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. तर त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, जालना जिल्हा पोलीस पाटील या संदर्भात नवीन जे सुधारित वेळापत्रक आलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं 12 सप्टेंबर 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध होईल आणि 12 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या दरम्यानमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावे लागतील. ठीक आहे. तर 12 सप्टेंबरला कोणत्या प्रकारची जाहिरात आली नाही किंवा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली नाही. 13 सप्टेंबरही गेला, त्यानंतर आज आहे 14 सप्टेंबर. त्यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येत होते की नक्की जाहिरात आली का, जाहिरात आली असेल तर ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत की ऑफलाईन अर्ज भरायचे आहेत याच्या संदर्भात माहिती द्या. तर आपल्याकडे ऑफिशियली कोणत्या प्रकारचं अपडेट नव्हतं, त्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत नव्हतो. परंतु आपल्याकडे आता ऑफिशियली अपडेट आलेले आहे, तर त्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे ऑफिशियल आणि रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी एक आपण सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्यावरती सर्व अपडेट रेग्युलर तुम्हाला दिले जातात, तर त्याला जॉईन व्हायला विसरू नका. स्पेशल जालना पोलीस पाटील पदभरतीसाठी तो ग्रुप अतिशय महत्त्वाचा असणार आहे, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तर बघा, आजचं हे अपडेट काय असणार आहे मित्रांनो. सर्वप्रथम जर म्हटलं तर ही जी वेबसाईट आहे, इथून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. ऑनलाईन अर्ज कसा आणि कधीपासून तुम्ही भरू शकता याच्या संदर्भात पुढे आपण माहिती बघणार आहोत. त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक नवीन परिपत्रक जारी झालेलं आहे मित्रांनो. तर थोडक्यात ते परिपत्रक मी इथं ओपन करून घेतलेलं आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात आणि त्यानंतर पुढे आपल्याला कसा फॉर्म भरायचा, त्यानंतर ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होतील, प्रोसेस काय असणार आहे याच्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला टोटल माहिती दिलेली मित्रांनो. नवीन जे वेळापत्रक आहे त्याच्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे. तर बघा, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जी सुरुवात आहे 15/9/2025 पासून होणार आहे 10 वाजल्यापासून. इथं 10 वाजल्यापासून म्हटलेलं आहे. वेबसाईटमध्ये थोडाफार बदल आहे, तो देखील काय आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला अंतिम मुदत म्हटलेली आता 30 तारीख दिलेली आहे. म्हणजे 3 दिवस पुढे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झाली, तर 3 दिवस एक्स्ट्रा तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत इथं देण्यात आलेली आहे. टोटल जर म्हटलं तर खुला प्रवर्गासाठी जे पेमेंट असणार आहे, ऑनलाईन परीक्षा शुल्क असणार आहे, ते 800 रुपये असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी इथं जर म्हटलं तर 600 रुपये तुम्हाला ऑनलाईन परीक्षा शुल्क फी इथं द्यावी लागणार आहे. ठीक आहे. लेखी परीक्षेची तारीख देखील इथं सांगितलेली आहे मित्रांनो. 12/10/2025 रोजी तुमची लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो. म्हणजे 1 महिन्याचा कालावधी देखील राहिलेला नाहीये. पुढे अजून महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्या अगोदर अतिशय महत्त्वाच्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो, ज्या नोट्स तुमच्यासाठी स्पेशल पोलीस पाटील पद भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. तर बघा मित्रांनो, पोलीस पाटील पद भरती 2025 या युतीने अतिशय महत्त्वाचे आपण या नोट्स उपलब्ध करून देतोय. यामध्ये सर्वात महत्त्वाचं असणार आहे मागील प्रश्नपत्रिका. या मागील प्रश्नपत्रिका मागील 1 ते 2 वर्षापासून आपण कलेक्ट करत आलेलो आहे. तेव्हा कुठं आपल्याकडे 25+ इथं प्रश्नपत्रिका जमा झालेल्या आहेत. या कुठंच दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही, कारण पोलीस पाटलाचे जे पेपर असतात ते ऑफलाईन होत असतात. त्यामुळे ऑनलाईन क्वेश्चन पेपर तुम्हाला जास्त कुठं भेटत नाही. भेटले तरी ते खूप जुने असतात मित्रांनो. तर तुम्हाला आपल्याकडे जेवढा क्वेश्चन पेपर आहे, तर जे पेपरचं स्वरूप जाणून घेण्यासाठी भेटणार, ज्या नोट्स आपल्याकडून भेटणार आहे त्या इतर कोणत्याच ठिकाणी भेटणार नाहीत मित्रांनो. कारण आपण या कलेक्ट करण्यासाठी 1 ते 2 वर्षाचा कालावधी लावलेला आहे मित्रांनो. ऑफिशियली जे पेपर होतात त्यांचे एज इट इज जे फोटो आहेत, कारण ऑफलाईन पेपर घेतले जातात, त्यामुळे जे फोटो आहेत ते सर्व तुम्हाला सर्व क्वेश्चन पेपरची जी माहिती आहे ती आपण उपलब्ध करून देतो. याच्यामध्ये मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका असणार आहेत. त्याच सोबतच 7 ते 8 विषयांच्या नोट्स असणार आहे. पोलीस पाटलाचा जो अभ्यासक्रम जाहिरातीमध्ये दिला असतो त्याच्यापेक्षा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला 2 ते 3 विषयांवरती एक्स्ट्रा प्रश्न विचारले जातात. ते कोणकोणते ते देखील आपल्याला मागील प्रश्नपत्रिका चाळल्या की तुम्हाला लगेच समजून येईल. तसं आपले जे क्लास होत असतात त्याच्यामध्ये देखील आपण स्पष्टीकरण देतच असतो. त्याच्यासाठी मागील प्रश्नपत्रिका प्लस नोट्स तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. याच्यामध्ये मराठीच्या टॉपिकनुसार IMP नोट्स आपण उपलब्ध करून देतोय. IMP प्रश्नासोबत अशाच प्रकारचे कधी कधी जर म्हटलं तर एखाद्या जिल्ह्यामध्ये इंग्रजी विषयावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातो. जसं की मागचे धुळेचे पेपर झाले, त्याच्यासोबत नांदेडचे पेपर झाले. याच्यामध्ये जर म्हटलं तर इंग्लिश विषयावरती देखील 5-6 प्रश्न विचारले गेले होते. तर ते जाणून घेण्यासाठी तुम्ही मागील प्रश्नपत्रिका बघू शकता. एकदम सोपे विचारले जातात, परंतु इंग्लिश विषयावरती देखील प्रश्न विचारले होते. ठीक आहे. तर हे विषय तुम्हाला दिलेले नसतात, मराठी झालं, इंग्रजी झालं, तर आपण याही विषयाच्या नोट्स त्याच्यामुळे उपलब्ध करून देतोय. सोबत गणित विचारलं जातं, बुद्धिमत्ता तुम्हाला विचारलं जातं, 25+ गुणांसाठी हे आपल्याला विचारलं जातं. ठीक आहे. त्याही विषयाच्या टॉपिकनुसार स्पष्टीकरणासोबत नोट्स उपलब्ध करून देतोय. IMP GK देतोय, चालू घडामोडी देतोय. त्याचसोबत पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम याच्यावरती 4-5 प्रश्न विचारले जातात. तर त्याही सेपरेट आपण नोट्स उपलब्ध करून देतोय.
जिल्ह्याची माहिती उपलब्ध करून देतो. याच्यामध्ये जिल्ह्याची डिटेलमध्ये माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. जवळपास 20 ते 22 पेजेसचा आपण एक सेपरेट पीडीएफ तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जिल्ह्याची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. ते देखील थोडक्यात मी तुम्हाला दाखवून घेतो, जेणेकरून नोट्स कशा प्रकारचे आपण देतोय ते तुम्हाला थोडक्यातच समजून येईल. त्यानंतर कशा भेटतील हे देखील तुम्हाला सांगणार आहे. बघा, अशा प्रकारे जालना जिल्ह्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती उपलब्ध करून देतोय. जालना जिल्ह्याची जी पण चालू करंट माहिती असेल ती सर्व याच्यामध्ये ऍड केलेली आहे 2025 पर्यंतची मित्रांनो. यामध्ये जालना जिल्हाधिकारी कोण आहेत तथा जिल्हा दंडाधिकारी कोण आहेत यांच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती दिली आहे. महत्त्वाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे. जिल्ह्याची माहिती म्हणा, त्याचसोबत जिल्ह्याची ओळख करताना जिल्ह्याचा इतिहास म्हणा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जिल्ह्याविषयी जे पण महत्त्वाचे जे पर्यटन स्थळ असतील किंवा जी पण प्रसिद्ध ठिकाणे असतील त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ती संपूर्ण माहिती याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आपल्याला जिल्हाधिकारी कोण आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर सर्व जे महत्त्वाचे जिल्हाधिकारी आहेत यांच्याबद्दल माहिती दिली आहे. सर्व काही ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे स्पेशल जालना जिल्ह्याविषयी. ठीक आहे, तर हे एक सेपरेट पीडीएफ आपण तयार केलेले मित्रांनो. याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त सांगितल्याप्रमाणे या 7 ते 8 विषयांच्या नोट्स देखील भेटतील. सर्व हे जे स्टडी मटेरियल असणार आहे आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये भेटेल मित्रांनो, टायपिंग मध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम याचा देखील समावेश असणार आहे. ठीक आहे, थोडक्यात डेमो तुम्हाला दाखवून घेतला. सर्व काय भेटणार आहे मित्रांनो, सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 199 रुपीज. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. त्यानंतर 10 ते 12 मिनिटांमध्ये सर्व जे स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केलं जाईल. याच्यामध्ये थोडंफार स्टडी मटेरियल नाहीये मित्रांनो. 7 ते 8 विषयांचं सर्व जे टॉपिक नुसार स्टडी मटेरियल आहे ते भेटणार आहे. प्लस मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका भेटणार आहेत. या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती सोडून कुठंच इतर कोणत्याही ठिकाणी एवढ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बघण्यासाठी भेटणार नाहीत. कारण याच्यावरती जर म्हटलं तर आपण 2 ते 3 वर्षापासून या प्रश्नपत्रिका कलेक्ट करत आहोत. तेव्हा कुठं आपल्याकडे इथं 25 प्लस प्रश्नपत्रिका इथं जमा झालेल्या आहेत. इतर ठिकाणी जर म्हटलं तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती, वेबसाईटवरती 2-3 प्रश्नपत्रिका भेटतील, परंतु लेटेस्ट जास्त प्रश्नपत्रिका भेटणार नाहीत. त्याच्यामुळे हे सर्व काही स्टडी मटेरियल गोळा करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत लागलेली आहे. तर ते सर्व कमी किमतीत आपण उपलब्ध करून देतोय 199 रुपीज मध्ये. त्यासोबतच सर्व अपडेट आणि बाकीची इतर लेटेस्ट अपडेटेड माहिती देखील आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी एक स्पेशल सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार केलेला आहे, जो की तुम्हाला या नोट्स सोबतच भेटेल. तिथं प्रायव्हेटली माहिती जी पण महत्त्वाची असते ती तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिली जाते. जसं की आपला क्लास झाला तर क्लासचं जे पण पीडीएफ असतं ते तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिलं जातं. तर अशा प्रकारची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपल्याला मिळवण्यासाठी या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचे. बाकी सर्व तुम्हाला काही व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल. तर चला आता पुढील माहिती आपण जाणून घेत आहोत. तर बघा, पुन्हा हे प्रेस नोट मी इथं ओपन करून घेतलेलं आहे. फोटो काढताना जे आपण विद्यार्थ्यांनी सेंड केला व्यवस्थित काढलेला नाहीये, परंतु जी पण माहिती आपल्याला महत्त्वाची आहे ती वाचता येते, काही अडचण नाही. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजून आलं होतं. लेखी परीक्षा 12/10/2025 पर्यंत होणार आहे. आपल्याला इथं शैक्षणिक अर्थ काय दिलेले बघू शकता. इथं 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे, संबंधित गावचा रहिवासी असायला पाहिजे. त्यानंतर वय जर म्हटलं तर 30/9/2025. आता याच्या संदर्भात देखील बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉलेज सेमिस येत होते की आमचं वय पूर्ण होण्यासाठी एवढे महिन्यांचा कालावधी बाकी, एवढे दिवस बाकी आहे, तर कधीपासून आपलं वय कॅल्क्युलेट केलं जाईल. तर 30/9/2025 रोजी आपलं वय कॅल्क्युलेट केलं जाईल मित्रांनो. तेव्हापासून 25 वर्ष ते 45 वर्षापर्यंत या दरम्यानमध्ये तुमचं वय असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात. म्हणजे 30 तारीख दिलेली मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. 30/9/2025 या तारखेपासून तुमचं वय गणलं जाईल मित्रांनो. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर जाहिरातीनुसार इतर कागदपत्र जे आहेत ते आपल्याकडे आवश्यक असणं गरजेचं असणार आहे. जे कागदपत्र लागतात त्याच्यावरती सेपरेट आपल्या चॅनलवरती कालच व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी वेबसाईटची लिंक आहे ही दिलेली आहे मित्रांनो. तीच वेबसाईटची लिंक मी आता ओपन केलेली आहे, परंतु अजून त्याच्यावरती ऑफिशियली जाहिरात आली नाही. ते देखील मी तुम्हाला पेज रिफ्रेश वगैरे करून सर्व दाखवणार आहे, सर्व काही माहिती देणार आहे. परंतु थोडक्यात तुम्हाला इथे समजण्यासाठी हे पत्रक ओपन करून घेतलेलं आहे. दिनांक बघा, इथे जर म्हटलं तर 13/9/2025 रोजी हे आपल्याला पत्रक आलेलं बघण्यासाठी भेटलं होतं. आणि आपल्याला इतर काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की आपली जाहिरात का पुढे गेली, तर त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं आता काही गावांच्या ठिकाणी ज्या कॅटेगरीसाठी आरक्षण सुटलं होतं त्या कॅटेगरीचे उमेदवारच तिथे नव्हते. त्यामुळे पुन्हा जर म्हटलं तर त्यांनी आक्षेप नोंदणी केली. त्याच्यानंतर दुसऱ्या कॅटेगरीसाठी तिथे आरक्षण देण्यात आलं. तर त्याच्यामुळे थोडीफार जाहिरात पुढे गेलेली आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच कारण नाहीये मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर ही जिल्ह्याची माहिती ऑलरेडी आपण त्याच्याबद्दल माहिती देऊन घेतलेली आहे. या पीडीएफ मध्ये अतिशय महत्त्वाची डिटेलमध्ये माहिती दिली आहे. याच्यामध्ये जनसांख्यिकी, जनगणनाविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली आहे. इतर जिल्ह्याची संपूर्ण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप माहिती आपल्याला पॉईंट नुसार दिलेली आहे. तर या पीडीएफला आपल्याला बाय करायला विसरायचं नाहीये.
पुढे बघा आता आपण पूर्ण ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट मी इथं ओपन करून घेतलेली आहे. तर बघा आता तुमच्या समोर हे पेज रिफ्रेश करत आहे मित्रांनो. रिफ्रेश करतोय फक्त हे पेज जे आहे किंवा ही जी वेबसाईटची URL आहे ती मी हाईड केलेली आहे. तर बघा ही वेबसाईट का हाईड केलेली आहे त्याच्या मागचं कारण देखील मी तुम्हाला सांगतो. आपली जालना जिल्ह्याची जी वेबसाईट आहे jalna.gov.in ही वेबसाईट आहे मित्रांनो. आणि या वेबसाईटवरती जे पण महत्त्वाचे अपडेट असतात ते सर्वप्रथम इथे दाखवले जातात. परंतु आतापर्यंत जर म्हटलं तर बघा ही देखील वेबसाईट मी एकदा रिफ्रेश करून दाखवतो. तर या वेबसाईटवरती अजून कोणत्याही प्रकारचं पोलीस पाटील पदभरतीची जाहिरात किंवा त्याच्या संदर्भात इथं अपडेट आलेलं नाहीये ऑफिशियली. ठीक आहे. आता जे पत्रक माझ्याकडे आलेलं आहे ते मित्रांनो जर म्हटलं तर एका तहसील कार्यालयाशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून मी पत्रक घेतलेलं आहे मित्रांनो. आणि तीच वेबसाईट राहणार आहे 100% मला तरी वाटतं. परंतु अजून देखील मी वेबसाईट तुमच्यापर्यंत पोहोचून देत नाही. कारण जर म्हटलं तर ऑनलाईन खूप सारे फ्रॉड होत असतात. त्याच्या संदर्भात जर म्हटलं तर आम्ही डायरेक्टली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आणि ती ऑफिशियल लिंक नसली तर विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको. त्याच्यामुळे लगेच मी लिंक देत नाही. उद्यापासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे तेव्हा तुम्हाला लिंक भेटून जाईल. अदरवाईज जर म्हटलं तिथं सूचनाचं ऑप्शन असतं, भरतीचं ऑप्शन असतं. बघा ऑफिशियल वेबसाईट आहे. जी पण नवीन भरती असते त्याच्या संदर्भात इथे आपल्याला माहिती दिली जाते मित्रांनो. ठीक आहे. इथं जर म्हटलं तर संग्रहितचं ऑप्शन आहे. इथं क्लिक केलं तर जेवढ्या पण भरती असतात सध्या चालू जिल्ह्यामध्ये तर त्याच्या संदर्भात सर्वप्रथम अपडेट तुम्हाला इथे मिळत असतं. तर बघा इथे जर म्हटलं तर आपल्याला मागे जो GR आला होता किंवा जे पण आरक्षण सुटलं होतं याच्या संदर्भात देखील नोटीस इथं बघण्यासाठी भेटलेलं आहे. परंतु जाहिरातीचं PDF अजून इथं आलंय का नाही. त्याच्यामुळे ही वेबसाईट मी थोडीशी ब्लर केलेली आहे. त्याच्या मागचं कारण देखील तुम्हाला इथे समजून सांगितलेलं आहे की ब्लर का केलेली आहे. अजून देखील ऑफिशियल वेबसाईटचं जे नाव आहे ते आपल्याला जी ऑफिशियल वेबसाईट आहे जालन्याची तिच्यावरती भेटलेलं नाहीये, जाहिरात भेटली नाही. त्याच्यामुळे अजून मी तुम्हाला ही वेबसाईट उपलब्ध करून देत नाही. मात्र तहसीलशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपल्याकडे काही विद्यार्थ्यांनी लिंक पाठवलेल्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला ही माहिती देत आहे. आणि माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार 100% हीच तुमची वेबसाईट असणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची. आणि जी प्रेस नोट असणार आहे त्याच्यानुसारच पदभरती पुढे पार पडणार आहे. ठीक आहे. तर बघा ही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो. इथे जर म्हटलं तर इथे जाहिरात डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे. आता इथे जर क्लिक केलं तर हे पेज पुन्हा रिफ्रेश होतं. परंतु कोणत्याही प्रकारचं इथे जर म्हटलं तर जाहिरात डाउनलोड करण्यासाठी अजून PDF फाईल इथे अपलोड केलेली नाहीये. ठीक आहे. आणि इथंच क्लिक करून लगेच ऑनलाईन अर्ज भरायला इथं सुरुवात करणार आहोत तुम्ही. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची आपल्याला ज्या स्टेप आहे पायऱ्या आहेत ते दिलेल्या आहेत. सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं, त्यानंतर आपली डिटेल फिलअप करायची, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर कागदपत्र अपलोड करायची, त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला जे पेमेंट वगैरे करायचं आणि प्रिंट घ्यायची. अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. तर आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्यावरती सेपरेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होईल. तो बघून तुम्ही स्टेप बाय स्टेप ऑनलाईन अर्ज देखील भरू शकता. काही काळजी करू नका. तर इथेच तुम्ही समजू शकता मित्रांनो. इथे जर म्हटलं तर तारीख काय दिलेली आहे 15/9/2025 10 वाजल्यापासून इथं ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होईल. आणि आपल्या प्रेस नोटवरती देखील तेच सांगितलेलं आहे. इथं बघा 10 वाजल्यापासून इथं फॉर्म भरायला इथं सुरुवात होईल मित्रांनो. तारीख वगैरे दिलेली आहे इथं बघू शकता. 15/9/2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होतील. त्याच्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे. आता हे जे पेज होतं मित्रांनो जेव्हा मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आता जवळपास 9-10 मिनिटं होऊन गेलेले आहेत. तेव्हा जर म्हटलं तर बघा तर हीच वेबसाईट मी दुसऱ्या पेजवरती देखील ओपन करून ठेवली होती. तर इथे बघा 15/9/2025 दिली होती आणि 12 दिलेली होती मित्रांनो 12 वाजता. ठीक आहे. 12 वाजता तुम्हाला दुपारची ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होईल. इथे देखील खाली तुम्ही बघू शकता त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. तर बघा तुमच्या समोर लाईव्ह पेज इथे मी रिफ्रेश करत आहे मित्रांनो. म्हणजे सध्या या वेबसाईटवरती सध्याला काम चालू आहे मित्रांनो. जिथं ही माहिती चुकत असेल ती माहिती एडिट केली जात आहे मित्रांनो. आता लवकरच इथं जाहिरात देखील उपलब्ध होईल. जशी जाहिरात ऑफिशियली इथं उपलब्ध होईल तेव्हा मी पुन्हा एक डिटेलमध्ये जाहिरातीवरती व्हिडिओ अपलोड करेल. तेव्हा संपूर्ण ज्या लिंक आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देईल मित्रांनो. इथे बघा महत्त्वाची सूचना दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती जी तुमची पोलीस पाटलाची जाहिरात आहे ती इथं उपलब्ध करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचं देखील सांगितलंय. परंतु सांगितल्याप्रमाणे अजून आपली जी जालना जिल्ह्याची वेबसाईट आहे त्याच्यावरती अजून पोलीस पाटलाची कोणत्याही प्रकारची जाहिरात अजून आलेली नाहीये. तर उद्या सकाळचीच तुम्हाला पेपरमध्ये देखील जाहिरात बघायला भेटेल आणि उद्यापासूनच तुम्ही सकाळी 10 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. अदरवाईज हा एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तो देखील सध्याला बंद आहे मित्रांनो. त्याच्यावरती देखील मी कॉल करून बघितलेला आहे. परंतु संपूर्ण बाकीची जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगून घेतलेली आहे. त्याच्यामुळे अगदी कमी दिवसाचा कालावधी राहिलेला मित्रांनो अभ्यास करण्यासाठी उद्यापासून 10 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होत आहे. शक्यता आज रात्रीच जाहिरात येऊन जाईल मित्रांनो. जाहिरात आली की तुम्हाला लवकरच अपडेट देतो. परंतु आज संडे म्हणजे सुट्टी असल्यामुळे शक्यता जाहिरात आज नाही आली तर लवकरच उद्या सकाळची जाहिरात येऊन जाईल मित्रांनो. जे पण अपडेट असेल ऑफिशियली मिळवण्यासाठी ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. बाकी सर्व जे क्लास वगैरे असणार आहेत मित्रांनो ते आपल्या सेपरेट चॅनलवरती होणार आहे. तर त्याला देखील जॉईन व्हायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. काय याच्यामध्ये सांगायचं राहिलं असेल तर ते देखील सांगा. त्याच्यावरती पुढील व्हिडिओच्या माध्यमाने आपण चर्चा करणार आहोत. जे तुमच्या मनातील प्रश्न होते की जाहिरात आली नाही फॉर्म ऑनलाईन भरायचे की ऑफलाईन तर फॉर्म तर ऑनलाईनच भरायचे. जाहिरात आली नाही परंतु आपल्याकडे वेबसाईट आलेली आहे ते इथेच लवकर जाहिरात अपलोड होईल. इथूनच तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता.
जे की हे पेज आता याच्यावरती क्लिक केलं तरी आपल्याला इथं पुढे जात नाही, म्हणजे याच्यावरती सध्या काम चालू आहे मित्रांनो. लवकरच ते अपडेट होईल. अपडेट झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती किंवा ग्रुपवरती अपडेट तुम्हाला भेटून जाईल. तर चला, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.